पुरंदर विमानतळाच्या कमी झालेल्या जागेतून कोणत्या बाबींना ब्रेक दिला? नमस्कार, एबीपी 24 तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर जरूर करा. पुढे पाहणार आहोत पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या 3000 एकर जमिनीवर टर्मिनल आणि 2 धावपट्ट्यांसाठी पूर्वीच्या आराखड्यानुसारच सुमारे 2200 एकर जमीन कायम ठेवली आहे. त्यामुळे क्षेत्रफळानुसार देशातील दुसरे तर राज्यातील सर्वात मोठे विमानतळ ठरणार आहे. मालाच्या साठवणुकीपासून वाहतूक सुविधा देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक हबच्या जागेत कपात केली आहे. पुरंदर विमानतळासाठी सुरुवातीला सुमारे 7000 एकर जमिनीचे संपादन करण्याचे नियोजन होते. परंतु शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने भूसंपादन क्षेत्रात 4000 एकर क्षेत्र कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता विमानतळासाठी 3000 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यात मूळ विमानतळाबरोबर लॉजिस्टिक हबचाही समावेश आहे. मात्र संपादन करण्यात येणाऱ्या जमिनीत सुमारे 8% कपात केल्यानंतर मूळ विमानतळासाठी किती जमीन देण्यात येईल याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता. या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी म्हणाले, पूर्वीच्या आराखड्यानुसार जमीन निम्म्याहून अधिक कमी केली असली तरी विमानतळाच्या टर्मिनल धावपट्टीची जागा तीच कायम ठेवली आहे. यासाठी सुमारे 2200 एकर जागा वापरण्यात येणार आहे. लॉजिस्टिक हबच्या जागेत मोठी कपात केली आहे. लॉजिस्टिक हबमध्ये उद्योगाच्या मालाची साठवणूक, दळणवळण, निर्यात यासारखी कामे होतात. कंपन्यांना जागा दिली जाते. तसेच भूसंपादनामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विकसित भूखंडासाठी सुमारे 300 एकर जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. विमानतळावर 2 धावपट्ट्या आहेत. त्यासाठी 2200 एकर जमीन देण्यात येणार असून ही जागा राज्यातील सर्वात मोठी ठरली आहे. नवी मुंबईतील विमानतळासाठी 1300 एकर जमीन वापरण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. विशेष वृत्त अमोल बनकर, पुरंदर. पुरंदर विमानतळाच्या कमी झालेल्या जागेतून कोणत्या बाबींना ब्रेक दिला? नमस्कार, एबीपी 24 तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर जरूर करा. पुढे पाहणार आहोत पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या 3000 एकर जमिनीवर टर्मिनल आणि 2 धावपट्ट्यांसाठी पूर्वीच्या आराखड्यानुसारच सुमारे 2200 एकर जमीन कायम ठेवली आहे. त्यामुळे क्षेत्रफळानुसार देशातील दुसरे तर राज्यातील सर्वात मोठे विमानतळ ठरणार आहे. मालाच्या साठवणुकीपासून वाहतूक सुविधा देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक हबच्या जागेत कपात केली आहे. पुरंदर विमानतळासाठी सुरुवातीला सुमारे 7000 एकर जमिनीचे संपादन करण्याचे नियोजन होते. परंतु शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने भूसंपादन क्षेत्रात 4000 एकर क्षेत्र कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता विमानतळासाठी 3000 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यात मूळ विमानतळाबरोबर लॉजिस्टिक हबचाही समावेश आहे. मात्र संपादन करण्यात येणाऱ्या जमिनीत सुमारे 8% कपात केल्यानंतर मूळ विमानतळासाठी किती जमीन देण्यात येईल याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता. या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी म्हणाले, पूर्वीच्या आराखड्यानुसार जमीन निम्म्याहून अधिक कमी केली असली तरी विमानतळाच्या टर्मिनल धावपट्टीची जागा तीच कायम ठेवली आहे. यासाठी सुमारे 2200 एकर जागा वापरण्यात येणार आहे. लॉजिस्टिक हबच्या जागेत मोठी कपात केली आहे. लॉजिस्टिक हबमध्ये उद्योगाच्या मालाची साठवणूक, दळणवळण, निर्यात यासारखी कामे होतात. कंपन्यांना जागा दिली जाते. तसेच भूसंपादनामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विकसित भूखंडासाठी सुमारे 300 एकर जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. विमानतळावर 2 धावपट्ट्या आहेत. त्यासाठी 2200 एकर जमीन देण्यात येणार असून ही जागा राज्यातील सर्वात मोठी ठरली आहे. नवी मुंबईतील विमानतळासाठी 1300 एकर जमीन वापरण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. विशेष वृत्त अमोल बनकर, पुरंदर.